नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलकरिता आपणास देत आहे दिनांक 9/2026 धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. परांडा तालुक्यातील भोंजा हवेली येथे वादळी वारे आणि पावसाने केळीच्या बागा झाल्या भुईसपाट. अनेक शेतकऱ्यावर आर्थिक संकट. नुकसानग्रस्त शेतकरी यांना तातडीची मदत देण्याची मागणी. तेर परिसरात पावसाची दमदार हजेरी. ओढ्याला आले पाणी. ऊस उत्पादक शेतकरी यांना मोठा दिलासा. तेरणा नदीच्या मधील ओढेही वाहू लागले खुळखुळ. सरकारी योजनेला कात्री लागणे झाले सुरू. LPG गॅस वर्षाला 9 वरून 4 वर आणले. लाडक्या बहिणीच्या देखील निवडणुकीपुरता वापर करून दिले वाऱ्यावर सोडून. अनेक योजनेत बनत आहे सरकार विश्वासघातकी. रोहित पवार यांनी साधला सरकारवर निशाणा. PM किसान योजनेअंतर्गत सुरू ठेवण्यासाठी 30 जूनपर्यंत जमीन पडताळणी, EKYC व अग्रोटेक नोंदणी केली तरच आपली PM किसान योजना राहू शकते अखंडित सुरू, अन्यथा होईल बंद. आता होणार ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता 20 वर्षावरून 50 वर्षापर्यंत. केंद्र सरकार करत आहे विचार. या निर्णयामुळे वाहन चालकाची नूतनीकरणापासून होणार आहे सुटका. जिल्हा महिला रुग्णालयात प्रसूती दरम्यान डॉक्टर व प्रसूतीगृहातील कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याप्रकरणी डॉक्टर तृप्ती राडकर आणि वर्ग 4 कर्मचारी सौरभ जाधव यांच्यावर झाली निलंबनाची कारवाई. तहसीलदार मृणाल जाधव यांच्या नावाने पैसे उकळणाऱ्या भामट्याला रणखामला पकडल्यानंतर तहसीलदार मृणाल जाधव यांनी एजंट आणि दलालाकडे कोणतेही कागदपत्रे न देण्याचे केले जनतेला आव्हान. कळंब तालुक्यात पावसाने उडवली दाणादाण. पहिल्याच पावसाने शेलगाव रस्त्याची उडाली दाणादाण. खामसवाडी परिसरात नदी नाले लागले तुडुंब भरून वाहू. गोलेगाव तालुका परांडा येथील अनुसूचित जाती निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी यांच्यात हाणामारी. 15 वर्षीय मुलाचा गेला डोळा फोडून निकामी. पोलिसांनी मुख्याध्यापक व 2 विद्यार्थी यांच्यावर केला गुन्हा दाखल. आळणी तालुका धाराशिव येथील जुगार अड्ड्यावर मारली धाड. बिअर बारच्या आडोशाला चालत होता 3 पत्ती जुगार. या धाडीत 22 लाख रुपये मुद्देमाल केला जप्त. 12 जण घेतले पोलिसांनी ताब्यात. तुळजापुरात मंदिर परिसरात थुकणाऱ्या 10 भाविकाकडून 500 रुपये प्रमाणे 5000 रुपये केला दंड वसूल. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.